मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो आखातामध्ये अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष साधारणतः 40 दिवस चालला होता. तो संघर्ष थांबून आता 2 दिवस झालेले आहेत. म्हणजे औपचारिक पद्धतीने अमेरिकेकडनं युद्धविरामाची जी घोषणा झालेली आहे आणि त्याला काही प्रमाणामध्ये दुजोरा हा इराणकडनं दिला गेला. त्या गोष्टीला आता 48 तास उलटून गेलेले आहेत. उद्या पाकिस्तानमध्ये या संदर्भामधल्या चर्चा ज्या आहेत त्या होणार आहेत किंवा अमेरिका आणि इराण यांच्यामधली जी बहुचर्चित चर्चा आहे ती उद्या पाकिस्तानमध्ये शेड्यूल आहे आणि त्यासाठी अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत जे डी व्हॅन्स यांच्या नेतृत्वाखाली एक पथक जे आहे ते पाकिस्तानच्या दिशेने निघालेलं आहे. अर्थात इराणकडनं इराणचे फॉरेन मिनिस्टर आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं जे पथक आहे ते त्याच्यामध्ये सामील होणार आहे. अर्थात पाकिस्तानमध्ये जो व्हेन्यू ठरला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये पाकिस्तान जरी स्वतःची पाठ थोपटून घेत असला तरी पाकिस्तानला यामध्ये मध्यस्थीने पाकिस्ताननी केवळ लोकेशन जे आहे चर्चेचं लोकेशन जे आहे ते या ठिकाणी ऑफर केलेलं आहे. मी त्या मुद्द्याकडे प्रामुख्याने थोडं नंतर येणार आहे की ह्या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची भूमिका काय आहे. मूळ मुद्दा आजच्या व्हिडिओचा आपला असा आहे की हा जो संघर्ष काही काळापुरता थांबलेला आहे आपण एक पद्धतीने काही काळासाठी हा थांबला आहे की हा कायमस्वरूपी संघर्ष थांबला आहे. कारण अशाच प्रकारचा प्रश्न हा सगळ्या सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये आहे. कारण गेली 37-38 दिवस त्याच्या झळा ज्या आहेत या संपूर्ण जगाने भोगलेल्या आहेत. काही प्रमाणामध्ये भारतामध्ये देखील त्याच्या झळा ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत. विशेष करून स्टेट ऑफ हार्मूजचं ब्लॉकेट झालं. त्यानंतर तेलाची जी एकूणच सप्लाय चेन आहे, ऑइल सप्लाय चेन ती ज्या पद्धतीने डिस्टर्ब झालेली होती. या सगळ्या गोष्टी पाहता आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना ह्याच आहेत की या चर्चा ज्या आहेत या चर्चांना यश प्राप्त व्हावं आणि कायमस्वरूपी हा संघर्ष थांबावा. अशा प्रकारची प्रार्थना असताना जर गेल्या 48 तासामधल्या आपण घडामोडी पाहिल्या म्हणजे हा युद्धविरामाची औपचारिक घोषणा अमेरिकेकडनं झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं अशा प्रकारचं ट्विट केलं गेलं आणि त्यानंतर 48 तासामधल्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर एक फार मोठा प्रश्नचिन्ह या एकूणच युद्धविरामाच्या निर्णयावरती आणि येणाऱ्या ज्या चर्चा होणार आहेत त्या सगळ्यांवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ह्या 48 तासामधल्या 2 अतिशय महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्यामधली सगळ्यात मोठी पहिली जी घडामोड आहे ती म्हणजे इस्रायलकडनं लेबननवरती इस्रायल आणि लेबनन यांच्या सीमारेषा एकमेकांना भिडलेल्या आहे. लेबनन हा इस्रायलचा शेजारी देश आहे आणि त्याच्या राजधानीवरती लेबननच्या राजधानीवरती इस्रायलकडनं ज्या पद्धतीचे बॉम्ब हल्ले झाले या बॉम्ब हल्ल्यामध्ये 250 नागरिक मारले गेल्याचं वृत्त आहे. अतिशय भयानक अशा प्रकारचा अटॅक आहे. आणि त्यानंतर दुसरी घडामोड म्हणजे इराणने पुन्हा एकदा स्टेट ऑफ हार्मूजचं ब्लॉकेड हे कंटिन्यू राहील अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे ते असं आहे की इराणने जे 10 मुद्दे सांगितलेले होते या युद्धबंदीसाठी त्यापैकी एक मुद्दा हा प्रामुख्याने लेबननवरती इस्रायल अटॅक करणार नाही अशा स्वरूपाचा एक मुद्दा होता. परंतु त्याचं व्हायलेशन हे 48 तासामध्येच झालेलं आहे. आणि दुसरं इराणनी जे मान्य केलेलं होतं की जर अमेरिका आमच्या अटी मान्य करत असेल तर आम्ही स्टेट ऑफ हार्मूज जे आहे त्याचं ब्लॉकेड जे आहे ते बंद करू, तिथलं ट्रान्सपोर्टेशन सुरू होईल. यामध्ये असे ठरलेलं होतं की या संदर्भामध्ये ओमान आणि इराण हे दोघं जण हे जे ऑइल टँकर्स आहेत किंवा ऑइल शिप्स आहेत याच्यावरती काही लेवी किंवा टॅक्स आकारतील. तो साधारणतः $2 मिलियन पर्यंतचा असेल. आणि अशा स्वरूपाचं ठरलेलं असताना देखील परिस्थिती आज अशी आहे की स्टेट ऑफ हार्मूजमधनं फारशी तेलाने भरलेली जहाजं जाताना दिसून येत नाही आहेत. दुसरं काही इराणकडनं अशाही बातम्या बाहेर आल्या की कशा पद्धतीने त्यांनी सागरी सुरुंग म्हणजे समुद्रामध्ये स्टेट ऑफ हार्मूजमध्ये कशा पद्धतीने इराणने सुरुंग लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे ऑइल टँकर्स म्हणा किंवा शिप्स आहेत ह्या कशा क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतात ज्याचं डेमो देणारे काही व्हिडिओज काही क्लिप्स ह्या देखील बाहेर यायला लागल्यात. त्यामुळे केवळ 48 तासामध्ये जर एवढा प्रचंड मोठा अटॅक इस्रायलकडनं लेबननवरती होत असेल, त्यात 250 लोकांचा मृत्यू होत असेल आणि ह्या 10 अटींपैकी एका अटीचं व्हायलेशन हे त्वरित होत असेल आणि इराणकडनं देखील स्टेट ऑफ हार्मूजच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय घेतला जात असेल तर हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ह्या ज्या चर्चा होणार आहेत या चर्चेतनं नेमकं काय साधलं जाईल का, खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी युद्धबंदी होईल का, कायमस्वरूपी हा प्रश्न सुटेल का. तर ही मित्रांनो शक्यता फार फार कमी वाटते आहे.
याचं कारण असं आहे, की डोनाल्ड ट्रम्प हे सध्या डेस्परेट आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये यातनं बाहेर पडणं अतिशय आवश्यक आहे. फिनान्शियल टाइम्स या अमेरिकेमधल्या एका प्रतिष्ठित अशा स्वरूपाच्या वर्तमानपत्राने एक बातमी दिली आहे आणि या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे, की गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या संघर्षातनं बाहेर पडण्यासाठी इतके डेस्परेट झाले होते, की त्यांनी पाकिस्तानवरती दबाव आणलेला होता, की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणला कन्व्हिन्स करा, की ते चर्चेसाठी, तडजोडीसाठी तयार होतील आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. फिनान्शियल टाइम्सच्या या वृत्तामध्ये तथ्य असण्याची शक्यता यासाठी नाकारता येत नाहीये, की यानंतर पाकिस्तानकडनं जे ट्विट करण्यात आलेलं होतं, या 48 तासांपूर्वी जेव्हा हा युद्धबंदीचा निर्णय झाला, तेव्हा शहबाज शरीफनी शेखी मिरवत एक असं ट्विट केलेलं होतं, की ज्यामध्ये पाकिस्ताननी आता याच्यात मध्यस्थी करणार आहेत. परंतु बघा म्हणजे कशा पद्धतीने आज ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. एवढं असून त्यांना साधं ट्विट करणारे, खरं तर त्यांची स्वतंत्र यंत्रणा असेल, त्यांचे हे ट्विट हँडल करणारे मोठी टीम असेल, त्या ट्विटमध्ये सुरुवातीला ड्राफ्ट हा शब्द लिहिला गेला होता. म्हणजे जो ड्राफ्ट होता तो ड्राफ्ट त्यांनी ट्विट म्हणून पहिले हे केला आणि मग नंतर तो ड्राफ्ट हा शब्द वगळण्यात आला आणि ओरिजिनल ट्विट करण्यात आलं. याचाच अर्थ हा ड्राफ्ट शहबाज शरीफला कोणीतरी दिलेला होता आणि ही शक्यता नाकारता येत नाही, की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कार्यालयाने हे ट्विट तयार करून दिलेलं होतं पाकिस्तानला. म्हणजे पाकिस्तानला ट्विट देखील रेडीमेड करून द्यावं लागतं. अशा स्वरूपाचं बातमी खुद्द एका अमेरिकन वर्तमानपत्राकडनं आता बाहेर आलेली. यावरनं याच्यामध्ये पाकिस्तान हा दबावाखाली होता, अमेरिकेच्या दबावाखाली होता, ट्रम्प प्रशासनाच्या दबावाखाली होता. अशा स्वरूपाची बातमी खुद्द अमेरिकन वर्तमानपत्राकडनं ही पुढे आलेली आहे. आणि त्यामुळे आता ह्या अशा दबावाच्या वातावरणामध्ये ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प हे म्हणतात, की आम्ही या 10चे 10 मुद्दे जे आहेत इराणकडनं टाकल्या गेलेल्या अटी, तेव्हा त्यांनी सांगितलं, की ह्या कन्व्हिन्सिंग आहेत, आम्ही याच्यावरती विचार करू शकतो. कारण ज्यांना एक्झिट पाहिजे, अमेरिकेला याच्यातनं एक्झिट पाहिजे, याच्यातनं बाहेर पडायचं आहे आणि ते यासाठी पडायचं आहे, की हा संघर्ष चिघळत चाललेला होता. ही कल्पना पण केलेली नव्हती. म्हणजे इनिशियल प्लॅननुसार काही एअर अटॅक्स करायचे, इराणमध्ये सत्तांतर घडवून आणायचं, इराणच्या ज्या सगळ्या ऑइल रिफायनरी जसं व्हेनेझुएलाच्या आपल्या हातामध्ये घेतल्या तसं अमेरिकेने हातात घ्यायचं आणि त्याचं ट्रेडिंग करायचं. व्हेनेझुएलामध्ये आणि इराणमध्ये एक साम्य आहे. ते साम्य असं आहे, की व्हेनेझुएलामध्ये जरी ऑइलचे प्रचंड साठे असले तरी व्हेनेझुएलाचं 90% ऑइल चायना विकत घेत होता. सिमिलरली इराणच्या बाबतीमध्ये असं आहे, की इराणचं देखील ऑइल ऑलमोस्ट 80% ऑइल हे चायना विकत घेत आहे. त्यामुळे ही एक सिमिलॅरिटी सोडली तर बाकी सिमिलॅरिटी काही नाही आहे. मात्र ज्या पद्धतीने व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं आणि मादुरोला आपल्या हातामध्ये घेतलं, त्यासाठी ॲलिगेशन वेगळे केले गेले, की मादुरो हा ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये आहे, अमेरिकेमध्ये ड्रगचं स्मगलिंग होत आहे आणि त्याच्यामध्ये मादुरोचा हात आहे, असं सांगितलं गेलं. मात्र मूळ उद्देश होता, की व्हेनेझुएलाच्या तेलांच्या खाणींवरती अमेरिकेचं नियंत्रण प्रस्थापित करणं, त्या तेलाचा व्यापार हा अमेरिकेच्या हातामध्ये घेणं. तसंच घडलेलं आहे. आता व्हेनेझुएलाचं तेलाचा व्यापार अमेरिकन कंपन्या करत आहेत आणि त्यामुळे ते चायनाला मिळू नये अशा स्वरूपाचा तो प्लॅन होता. सिमिलरली इराणच्या देखील ऑइलच्या ज्या खाणी आहेत, रिफायनरीज आहेत, या टेकओव्हर करायच्या, हा याच्यामागचा देखील एक उद्देश असण्याचं अनेक अभ्यासक आणि संरक्षण क्षेत्रामधले तज्ज्ञ असतील, परराष्ट्र धोरणातले तज्ज्ञ असतील, अशा प्रकारचं मत आता अनेक चॅनल्सवरती उघडपणे मांडताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे याच्यातला मूळ उद्देश हा प्रामुख्याने खर्ग आयलंड असेल त्याला टेकओव्हर करणं, म्हणजेच इराणचं एकूणच सगळा ऑइलचा जो बिझनेस आहे तो एक पद्धतीने टेकओव्हर करणं असं होतं. आता यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे, की या 10 कंडिशन ज्या इराणकडनं टाकल्या गेलेल्या होत्या, त्यापैकी काही कंडिशन्स या अशा होत्या, की ज्यामध्ये अमेरिकेने विचार जरी केला तरी ते ॲक्सेप्ट नाही करता येणार. त्यातली एक कंडिशन अशी आहे, की अमेरिका हा संपूर्ण आखातामधनं आपलं सैन्य माघारी घेईल आणि अमेरिका भविष्यामध्ये कधीही इराणवरती अटॅक करणार नाही. अशा प्रकारची कमिटमेंट ही प्रामुख्याने इराणला अमेरिकेकडनं पाहिजे आहे आणि अशा प्रकारची कमिटमेंट अमेरिका देऊ शकत नाही आहे. कारण ऑलरेडी अमेरिकेचे 48,000 सैनिक हे अमेरिकेचे जे 7 महत्त्वाचे एअर आणि मिलिटरी बेसेस आखातामध्ये आहेत त्या ठिकाणी तैनात आहेत. अगदी इराकपासून सौदी अरेबियापासून बहरीनपर्यंत सगळीकडे अशा स्वरूपाचे अमेरिकन सैनिक आहेत. हे सगळेच्या सगळे बेसेस क्लोज करणं, सैन्य माघारी घेणं आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती इराणची लीगल सॉव्हरेनिटी
म्हणजे कायदेशीर हक्क, इराणकडे सॉव्हरेनिटीचे हक्क हे द्यायचे, याला मान्यता द्यायची, अशा प्रकारच्या टर्म्स कंडिशन अमेरिका ॲक्सेप्ट नाही करू शकणार. अर्थात अमेरिकेकडनं काही टर्म्स कंडिशन टाकल्या गेल्या ते इराणला ॲक्सेप्ट होणं फार अवघड आहे. ठीक आहे, स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड हे रिलीज केलं जाईल, परंतु आता जर इराणला अलाउड केलं आपण की त्यामध्ये इराण काही टॅक्स लावू शकतो, तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागे माझ्या काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की ऑइलचं जे ट्रान्सपोर्टेशन होतं, जी सप्लाय चेन आहे, या सप्लाय चेनचा उगम हा जरी स्टेट ऑफ हार्मुजमधनं होत असला तरी याच्यामध्ये आणखीन 2 स्ट्रेट हे फार महत्त्वाचे आहेत. एक तर मलाक्का स्ट्रेट आहे आणि दुसरं स्ट्रेट ऑफ तैवान आहे. याच्या माध्यमातून हे ऑइल ट्रान्सपोर्टेशन पहिले पुढे जातं, मग ते दक्षिण पूर्व आशिया असेल किंवा जपान, साऊथ कोरियापर्यंत जाताना स्टेट ऑफ तैवानमधनं त्यांना पास व्हावं लागतं. उद्या स्टेट ऑफ मलाक्काच्या बाबतीमध्ये मलेशियानी, इंडोनेशियानी निर्णय घेतला की आम्ही इथं पुन्हा टॅक्स लावू. उद्या स्टेट ऑफ तैवानच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय आयदर चायनाकडनं किंवा तैवानकडनं झाला, तर असा प्रकार जो आहे हा अत्यंत चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे इराणला असं अलाउड करणं की तुम्ही अशा स्वरूपाने टॅक्स लावा, ॲडिशनल टॅक्स लावा आणि त्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई करून घ्या, तर ते किती ॲडवायझेबल असेल यावरती थॉट देणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. दुसरा याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इस्रायलचा मुद्दा. या सगळ्या टॉक्समध्ये तुम्हाला असं दिसून येतं आहे की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये हे बायलॅटरल टॉक्स चाललेत अशा प्रकारे आहे. म्हणजेच काय, डोनाल्ड ट्रम्प ट्विट करताय युद्धविराम झाला, मग तुम्ही इस्रायलला या संदर्भामध्ये कन्सल्ट केलेला आहे का? आणि मग जर ह्या संपूर्ण कराराचा एक भाग म्हणून, युद्धबंदीचा एक भाग म्हणून जर लेबननवरती अटॅक नाही करायचं अशा प्रकारची कंडिशन आहे, तर इस्रायलकडनं लेबननवरती अटॅक कसा काय झाला? याचाच अर्थ असा आहे की इराणने टाकलेल्या अटी ह्या इस्रायलला मान्य आहेत का? इस्रायलचे भारतामधले जे राजदूत आहेत यांनी आपल्या मुलाखतीमध्ये काही मुद्दे अत्यंत स्पष्ट केलेत. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानची मध्यस्थी म्हणून जी भूमिका आहे ती आम्हाला अजिबात मान्य नाही आहे, कारण पाकिस्तानची क्रेडिबिलिटी नाही आहे. जो पाकिस्तान अफगाणिस्तानबरोबरचा आपला संघर्ष सोडवू शकत नाही आहे, जो पाकिस्तानच्या बाबतीमध्ये खुद्द अमेरिकेमध्ये CIA प्रमुख तुलसी गबार्ड यांनी अमेरिकन सिनेट पुढे साक्ष देताना अगदी 15 दिवसांपूर्वी असं सांगितलं की काही देश असे आहेत की ज्यांच्याकडे अमेरिकेवरती क्षेपणास्त्रांनी मारा करण्याची क्षमता आहे, किंवा काही देशांनी असे क्षेपणास्त्र विकसित केले आहेत, त्यांचा उद्देश अमेरिकेवरती अटॅक करण्याचा आहे किंवा ते अटॅक करू शकतात. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलेलं आहे. याही पुढे जाऊन मी असं सांगेन की युनायटेड नेशननी ज्या संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे त्याच्यापैकी 50% दहशतवादी संघटनांचे मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहेत. ज्या ओसामा बिन लादेननी 9/11चा अटॅक अमेरिकेवरती केला होता, ज्याला पकडण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन केला होता, तो शेवटी पाकिस्तानमध्ये सापडला. पाकिस्तानमध्ये त्याला मारण्यात आलं. त्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादाला समर्थन देण्यामधला हात हा पूर्णपणे जगापुढे आलेला आहे. पाकिस्तानने आपल्या निर्मितीनंतर जगाला काय दिलं असेल तर केवळ दहशतवादाची निर्यात दिलेली आहे. दहशतवादाचं गिफ्ट हे जगाला दिलेलं आहे. अशांतता, असुरक्षितता शेजारी देशांमध्ये कशा पद्धतीने निर्माण करता येईल हाच पाकिस्तानचा एकमेव अजेंडा राहिला आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बँकरप्सीच्या दरारवरती उभी आहे, ज्याला IMF आणि वर्ल्ड बँककडनं 16 वेळा बेलआउट पॅकेजेस घ्यावे लागतात, ज्या देशाच्या बाबतीमध्ये अंतर्गत जर आपण पाहिलं तर अगदी बलुचिस्तान असेल, पख्तुनिस्तान असेल, गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा सिंध प्रांत असेल, या सगळ्या ठिकाणी स्वतंत्र देश निर्माण होण्यासाठी चळवळी चाललेल्या आहेत, बंड चाललेले आहे. बलुचिस्तानच्या तर आपण सातत्याने बातम्या ऐकत असतो. आता अशा देशांनी मध्यस्थी म्हणून पुढे यावं हे सगळं हास्यास्पद आहे. आणि त्यांना केवळ डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे आजपर्यंत पाकिस्तानवरती एवढा विश्वास कधी कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी कोल्ड वॉरच्या काळात टाकले होते, पण बिल क्लिंटन नंतर बायडनपर्यंत जर आपण पाहिलं ते एकूणच त्यांनी सगळ्यांनी पाकिस्तानला झटकलेलं होतं, बाजूला टाकलेलं होतं. फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना केलेलं. कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना काही अपयशी देश आणि काही अपयशी नेते आपल्या जवळ पाहिजेल असतील आणि त्यामुळे त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असू शकतो. पण हा अपयशी देश आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कळवा डेमोक्रेसी नावाला आहे. खरी सत्ता ही रावळपिंडीला आहे. इस्लामाबादवरनं काही चालत नाही आहे. त्यांचे सगळे निर्णय तिथले लष्कर प्रमुख घेतात. आसिम मुनीर त्यांचे सगळे निर्णय घेतात. अशा प्रकारची ज्या देशाची प्रतिमा जगामध्ये आहे, असा देश म्हणतो की आम्ही मध्यस्थी करतो आणि त्याला डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती त्याला मान्यता देत आहे. हे सगळं गोष्टी अत्यंत हास्यास्पद आहेत. परंतु
पाकिस्तानची मध्यस्थी इस्रायलला मान्य आहे का? हा कळीचा प्रश्न आहे. यावरती त्या राजदूताने असं पण म्हटलेलं आहे, इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी, की अशा प्रकारे अमेरिका यापूर्वी अमेरिकेने काही निर्णय घेतलेत. म्हणजे त्यांनी डायरेक्ट हमासबरोबर टॉक करण्यासाठी अमेरिकेने कतारला मध्यस्थी म्हणून घेतलेलं होतं. टर्कीला मध्यस्थी म्हणून घेतलेलं होतं आणि त्याला इस्रायलचा विरोध होता. त्यामुळे आज पाकिस्तानच्या भूमिकेला वरती देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. दुसरा एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे, की हा जो एकूण संघर्ष झाला, हा इस्रायल आणि इराण या दोघांसाठी अस्तित्वाचा संघर्ष आहे. ह्या दोन्ही देशांनी परस्परांना उद्ध्वस्त करण्यासाठी, परस्परांना संपवण्याचा विडा उचललेला आहे. त्यांच्या राजकीय नेत्यांनी, मग इराणचे धार्मिक नेते असतील, इस्रायलचे राजकीय नेते असतील, यांनी सगळ्यांनी अशा उघडपणे अनेक प्रसंगी घोषणा केलेल्या आहेत, की आम्ही ज्याला झिरो सम गेम असं म्हणतो, की आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहोत. इराणकडनं अशा प्रकारची घोषणा झाली होती, की पुढच्या 25 वर्षांमध्ये इस्रायलचं अस्तित्व जगाच्या नकाशावरती नसेल. ज्या वेळेला एकमेकांच्या जीवावर उठलेले जे देश आहेत, असे देश कशा पद्धतीने टर्म्स कंडिशन आणि तडजोडीसाठी ॲक्सेप्टेबल होती एकत्र येतील, कारण त्यांच्यामध्ये कमालीची असुरक्षितता, संशयाचं वातावरण आहे, विश्वासतूट आहे. ही विश्वासतूट टेम्पररी काही रेमेडीज केल्याने किंवा मलमपट्टी केल्याने ही विश्वासतूट कमी होणार नाही आहे. कारण दोघांसाठी हा अस्तित्वाचा संघर्ष असल्यामुळे आणि त्यासाठी दोघांनी पण अण्वस्त्र विकसित केले. म्हणजे इस्रायलकडे तर 300च्या आसपास वॉरहेड्स आहेत, न्यूक्लिअर वॉरहेड्स. इराणकडे ही संख्या 10 ते 16च्या दरम्यान असण्याची शक्यता काही अभ्यासक वर्तवतात. कारण इराणसाठी जर अस्तित्वाचा संघर्ष, तर इराणनी पण शक्यता आहे की न्यूक्लिअर वॉरहेड्स विकसित केले असतील आणि ती शक्यता नाकारता येत नाही, की त्यांच्याकडे मिसाईल जर दियो गार्शिया हिंदी महासागरामधल्या बेटावरती अटॅक करण्यापर्यंत 4000 किलोमीटर रेंजचं जर मिसाईल त्यांच्याकडे असू शकतं, तर त्यांच्याकडे न्यूक्लिअर वॉरहेड्स नसायला काय झालं? त्यामुळे ही शक्यता कोणालाही नाकारता येणार नाहीये. त्यामुळे प्रश्न हाच आहे, की खरंच पाकिस्तानमध्ये ज्या टॉक्स होत आहेत, हा एक फार्स आहे का? ही एक टेम्पररी अरेंजमेंट आहे का, की डोनाल्ड ट्रम्पला एक एक्झिट प्लॅन याच्यामधनं मिळावा, बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण मिळावं आणि ते त्यांना गरजेचं आहे. आज अमेरिकन पब्लिक ह्या निर्णयाच्या अगेन्स्टमध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हार्डकोर सपोर्टर्स, मागा ग्रुप त्याच्या अगेन्स्टमध्ये आहे. नॅटो कंट्रीजनी हात वर केलेले आहेत, ते इन्व्हॉल्व्ह व्हायला तयार नाही आहेत. अमेरिकेचे इतर देश पण याच्यात डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह व्हायला तयार नाही आहेत. अशा प्रसंगी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केलेली आहे नॅटो कंट्रीजवरती आणि त्यामुळे अमेरिका याच्यातनं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणून काही जी तात्पुरत्या स्वरूपातली मलमपट्टी केली जाणार, ही मलमपट्टी टिकणार आहे का? रशिया युक्रेन यांच्यातला संघर्ष 4 वर्षापूर्वी सुरुवात झाली. त्यावेळेला अशा पद्धतीने बोललं गेलं होतं, की हा संघर्ष मॅक्स टू मॅक्स 1 आठवडा चालेल, मग नंतर 1 महिना चालेल, मग नंतर 3 महिने चालेल, 6 महिने गेले, 1 वर्ष गेला, 4 वर्ष झाली आहेत तरी संघर्ष चालूच आहे. त्यामुळे हा संघर्ष इतक्या त्वरित तात्काळ मिटेल, सगळ्या गोष्टी तात्काळ नॉर्मलाइज होतील, अशा प्रकारची शक्यता कमी आहे. जरी टेम्पररी काही गोष्टी झाल्या, तरी हा जो प्रॉक्सी वॉरचा प्रकार आहे, इराण पुरस्कृत संघटना आणि त्या संघटनांकडनं इस्रायल होणारे अटॅक, इस्रायलकडनं ह्या संघटनांवरती होणारे अटॅक, त्यांचे ज्या ज्या ठिकाणी मुख्यालय आहेत, म्हणजे लेबनन असेल, ओमान असेल, जिथं हौतीचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे, अशा ठिकाणी इस्रायलकडनं अटॅक होणं, हा प्रकार इतक्या लवकर संपणार नाही आहे. हा प्रकार कंटिन्यू राहणार आहे आणि या संदर्भामध्ये म्हणून जो आपण सगळेजण प्रार्थना करतो, विचार करतो, की याच्यातनं एक रिलीफ मिळेल आपल्या सगळ्यांना, तशी शक्यता फार कमी वाटते. कारण याचं मला असं वाटतंय, की तुम्ही ज्या देशामध्ये या चर्चा करता आहात, त्या देशाच्या क्रेडिबिलिटीवरतीच डाऊट आहे. त्यामुळे पाकिस्तानची क्रेडिबिलिटी जी आहे, ती बिलकुल म्हणजे त्यांची विश्वासार्हता जी आहे, हीच क्वेश्चनमध्ये अंडर क्वेश्चन आहे आणि त्यामुळे अशा देशामध्ये टॉक्स होण्यावरती त्याला कोण मान्य करेल, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खरंच इस्रायल भविष्यामध्ये लेबननवरती किंवा हमास अशा प्रकारची ॲश्युरिटी देईल का, ते इस्रायलवरती अटॅक करणार नाही? हौती अशा प्रकारची गॅरंटी देऊ शकतं का? त्यामुळे हा संघर्ष इतक्या त्वरित थांबेल अशा प्रकारची शक्यता फार कमी आहेत. याच्यासाठी खूप ड्रास्टिकली एक स्ट्रॉंग पॉलिटिकल विल पॉवर ह्या सगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडनं दाखवली गेली पाहिजे, की आम्हाला संघर्ष थांबवायचा आहे. आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना यांना अत्यंत प्रोॲक्टिव्ह भूमिका या सगळ्यांमध्ये प्ले करावी लागेल. असं जर काही प्रकार घडला तरच ह्या शांतता चर्चांना एक दिशा मिळेल, त्यातनं एखादा आशेचा किरण बाहेर येईल, अशा प्रकारची अपेक्षा आपण करू शकतो.